नाव कुणाल जयेंद्र शिंदे. मी ईश्वरी कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये डॅली अँड डिप्लोमा कोर्स केला आहे आणि ॲडव्हान्स एक्सेलमध्ये पण कोर्स केला. तिथं काल मी परीक्षा झाली. या कम्प्युटर या बॅचमधून मी 3 नंबर आलो. पाहिला मला टॅली प्राईममध्ये 90 पडले. वाव, एक्सलंट. क्लॅपिंग करा त्यासाठी. 85 पडले. अरे तुम्ही आता तुम्ही बघितलं मला 85-90% पडले. आणि आता काल मी परीक्षा झालेली आहे. मी 1 वर्षभर एकदम मजेत मला क्लास झाला, एकदम हसून खेळून. कम्प्युटर क्लास पण एकदम ट्रेनिंग सर पण एकदम मित्रवाणी राहिले. मस्त मजा झाली. आणखीन प्रश्न तुमचे काही आहेत बोला. तुझा प्रवास कसा गेला, म्हणजे कसं वाटलं? 1 वर्षाची जी ट्रेनिंग आहे ती कशी वाटली तुला? कम्प्युटरचं नॉलेज कसं कमी झालं की वाढलं तर किती वाढलं, कसं वाढलं? एकदम क्वालिटी मस्त वाढलं, एकदम चांगलं. हां फुल स्पीडनी गोष्ट. हां बरं. आणि कम्प्युटरचं याच्या अगोदर काही येत होतं का? मला कम्प्युटरच माहिती होतं नाव कम्प्युटर. मला कॅबिनेट नव्हतं माहिती. त्याला कॅबिनेट म्हणते, त्याला CPU म्हणते. मला CPUचं नाव नव्हतं माहिती, कॅबिनेट नव्हतं माहिती. मला नुसतं नाव. बरं, तुला कोणते असे प्रॅक्टिकल आहे की त्या प्रॅक्टिकलचा एक एक्सपिरियन्स चांगला शेअर करावा असं वाटतो? टॅलीचा असेल का सॉफ्टवेअर हार्डवेअरचा असेल, फॉर्मॅटिंग करणं असेल, बरोबर, अनेक प्रकारचे एक्सपिरियन्स तू त्याच्यामध्ये घेतले, तर कोणता आहे? ॲडव्हान्स एक्सेल असेल, वर्ड असेल, पॉवर पॉईंट असेल, कसला एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटतं? एकदम हार्डवेअरमध्ये मजा आली. बरं, कशी मजा? त्याच्यामध्ये कम्प्युटरचं पूर्ण ऑपरेशन केलं. अरे वा. वरून त्याच्यामध्ये सगळं दाखवलं ऑपरेशन करून कसं काय कम्प्युटर कॅबिनेटच्या आतमध्ये काय मदरबोर्ड, CPU केवढा असतो, कसा असतो. पण उद्या समजा तुला एखादं हार्डवेअरचं दुकान टाकायचं कम्प्युटरचं आणि तुझ्याकडे समजा 4-5 कम्प्युटर फॉर्मॅट करण्यासाठी आले, तर तू करून देऊ शकतो का? सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल वगैरे करून? हा नाही, कसं ते सांग ना पुढं. आपलं पहिलं ते कम्प्युटर शटडाऊन करायचं, नंतर शटडाऊन म्हणजे पहिलं पण असं ते चालू करायचं, नंतर F11 क्लिक. आता कंपनीनुसार पाहता लिनो असं F11 दाबायचं नंतर मग तिथून ते नाव येतं फॉर्मॅटिंगचं, तिथे क्लिक करून मग फॉर्मॅट करायचं. पुढं तशी प्रोसेस होतं क्लिक करत राहायचं. नंतर उघडलं नंतर मग 8 फायली म्हणजे कम्प्युटरमध्ये नाही का आपलं नाव बिव असतं त्याच्यामध्ये जायचं. तिथून नाही का ॲप म्हणजे ते फोल्डर राहतं ते सगळे नाही का अपलोड करायचे. बरं, हे स्वतः तू करू शकतो सगळं? बरं, ॲडव्हान्स एक्सेलमध्ये काय काय करू शकतो? कोणते प्रॅक्टिकल केले किंवा कोणतं प्रॅक्टिकल तुला छान वाटलं? परचेस इनवाईस. बरं, अजून काय? परचेस इनवाईस वाटलं. कसं, का बरं वाटलं? सोपं होतं, एकदम मस्त झालं ते. एकदम त्यामध्ये फुल स्पीड फास्टमध्ये करता येते. बरं, अजून मग समजा सॅलरी स्लिप वगैरे बनवू शकतो का त्याच्यामध्ये? टॅक्स इनवाईस वगैरे? तर तुला जर आता एखादा इंटरव्ह्यूला असा प्रश्न विचारला, ठीक आहे, इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला, मला एक टॅक्स इनवाईस टॅली प्राईममध्ये बनवून दाखवू शकतो का? तर तो दाखवू शकतो का? 100%. त्यासाठी काय काय करावं लागेल असं वाटतं? पहिली स्टेप काय? कंपनी क्रिएट करायला लागेल. कंपनी क्रिएट करून नंतर लेजर क्रिएट करायला लागेल. लेजर आले, स्टॉक आयटम वरून स्टॉक गोडाऊन सगळं क्रिएट करून नंतर वाउचर बनायचं. पहिलं वाउचरमध्ये परचेसचं वाउचर बनायचं, नंतर परचेस झालं पुन्हा सेल्स बनायचं, नंतर पेमेंट सगळं बनायचं. डे बुकमध्ये किती एंट्री करू शकतो तू? डे बुकमध्ये आता सिंगल GST असेल तर 4 होऊ शकते, मल्टी GST असेल तर 7 होऊ शकते, म्हणून विदाउट GST 4. समजा एखाद्या पतसंस्थेत किंवा बँकेमध्ये गेला आणि तिथं अकाउंटंटची जागा खाली आहे आणि तुला सांगितलं ट्रान्सफरची एंट्री करता येते का, ते करून दाखवू शकतो का, असा प्रश्न जर तुला इंटरव्ह्यूला विचारला तर तू दाखवू शकतो का? कॉन्ट्रॅक्ट पहिली नुसतं हा नको करू, काहीतरी सांग ना पुढं. पहिलं बँकेचं लेजर बनवायचं, 2 बँकेचे लेजर बनवायचे, नंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये जायचं. कॉन्ट्रॅक्टमध्ये बँक घ्यायची आपल्याला पहिली नाही का, अकाउंटमध्ये नाही का आपल्याला त्या बँकेत ट्रान्सफर करायचं आणि ती बँक घ्यायची. नंतर खाली कॅशमध्ये नाही का आपली बँक घ्यायची. नंतर कॅश म्हणते खाली प्रॅक्टिकलमध्ये नाही का
आपली जी बँक आहे ना ती बँक घ्यायची आणि नंतर प्रोसेस करायची ट्रान्सफर करायची. बरं, समजा तू ज्या कंपनी तुझं सिलेक्शन झालं, तुला समजा आता 15-20 हजार रुपयाचा पगार दिला, बरोबर, आणि अचानक कम्प्युटर चालू केलं आणि बंद झालं, मग ते आपलं मग तू वाट पाहणार का? चालू कसं करायचं किंवा कोणी येणार आहे तोपर्यंत वाट पाहत बसणार का? नाही, मी हाताने चालू करेन. कसं काय करणार त्यासाठी? त्यासाठी एक माझं केबल आहे HDMI केबल. हां त्याला 2 स्लॉट म्हणजे ते नट राहत 2 ते दिलेले होते, ते पहिले उघडायचे म्हणजे पहिले ते फिट करायचे, तरी नाही चालू झालं तर नंतर कॅबिनेटला पण नाही का HDMI केबल राहते कनेक्ट, ती काढायची आणि वरती एक नाही का याला कॅबिनेट आणि मॉनिटर कॅबिनेट मॉनिटर राहते, दोघांची काढून चेंज करायचे. बरं, समजा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय पण स्क्रीन दिसत नाहीये, म्हणजे सगळं चालू झालंय पण स्क्रीन दिसत नाही, तर मग असा जर प्रॉब्लेम आला तर तू काय करणार? ते पॉवर केबल अजून काय करू शकतो? किंवा रॅम वगैरे काढून तुला व्यवस्थित करू, रॅम बसवता येईल का? समजा तुला इन्स्टॉल करायचं. रॅम पण ओके, छान, खूप छान. म्हणजे तुझ्या अनुभवानुसार निश्चित, कारण तू आत्ता जे टॅली प्राईम मास्टर डिप्लोमा इन टॅली प्राईम ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये जवळपास, बरं तू आता हे जे 90 मार्क मिळवले हे तू स्वतःच मिळवले की सरांनी सांगितलं तुला? प्रॅक्टिस तर केली नाही, म्हणजे हे तू स्वतःच मिळवलेत का? तू स्वतः मिळवले? कारण स्वतः मिळवल्यानंतर आनंद वेगळा असतो का? कसा असतो सांगू शकतो? काय वाटतंय? आनंद वाटतोय. समजून घ्यायचं. अरे वा, बरोबर, नाईस. बरं, आता मला सांग, 1 वर्षाच्या प्रवासामध्ये असा वेगळा काय अनुभव आला तुला? वेगळं आता दुसऱ्या क्लासमध्ये असं या क्लासमध्ये स्वतः सरच मित्र बनून राहिली. आता दुसरं 6 वेळा आता तिकडे सरच बनून राहिली, त्यांच्या हात नाही चालत, त्यांची चेडी लय चालती, तिथं हात नाही तोंड लय चालतं. म्हणजे कसं तोंड कसं चालतं म्हणजे काय समजून सांगितलं जातं, तिकडे समजून नाही, तिथं डायरेक्ट हातही काठी चालू होतं. बरं, मग हा सरांचा अनुभव असा वाटला का तुला? सरांचा काही सगळ्यांचा अनुभव होता, सगळ्यांचाच तसा अनुभव. बरं, विशेष काय वाटलं बरं असं विशेष 1 वर्षाचा अनुभव मध्ये सरांचा अनुभव कसा वाटला तुला? छान वाटलं. शिकवण्याची पद्धत कशी होती? एकदम चांगली होती. चांगली म्हणजे कशी? एखादं उदाहरण सांग ना. कसं तू एक मागच्या वेळेस कोणतरी उदाहरण सांगितलं तर सांग मला. उदाहरण सांगितलं तर काय, ते नाही आलं परत सांगत राहायचे आणि नाही आलं सर नसेल मित्र सांगायचे. बरं, अजून? आता कुणीच नसतं कॉम्प्युटर सांगायचं. बरं, अजून? कॉम्प्युटर सांगायचं. प्रश्न बसू साईडला. आता पुढे काय? एवढाच का अनुभव तुझा? अनुभव लय सांगायला, पण बाहेर पाऊस चालू आहे, मीटिंग एंड करतो. आता एक वाक्य म्हण ना. एक वाक्य 2 मिनिटं पॉज करा. सर असावे तर संजय सर्वांना असावे, नसावे तर गाडीवाली असावे. बरं, सरांची शिकवण्याची पद्धत कशी होती तुला? कोणती आवडली सगळ्यात बेस्ट? एकदम बेस्ट, सरळ एकदम चांगली. म्हणजे काही नाही आलं सांगत राहायचे. एकदम पद्धत सांगितली जाते, ती आहे तशी शिकवली जाते, ट्रेनिंग दिली जाते. कसं एखादं वाक्य बाकीच्या मुलांसाठी तू काय एखादं वाक्य सांगू शकतो? पहिलं तुम्ही सांगा तुम्हाला सीपीयू कोणता माहिती आहे, मग तुम्हाला मी कमेंट मध्ये उत्तर देईन. सीपीयू कोणता आहे असं तुमचा यो सीपीयू काय आतला सीपीयू तो सांगा, मग मी तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर देईन. बरं, तू याच्या आम्हाला वाटतं हे वरचा सीपीयू आहे. तुम्हाला ते सीपीयू वाटतं ना, टेन्शन नका घेऊ, व्हिडिओ अपलोड झाला मी कमेंट मध्ये उत्तर देईन. म्हणजे कसं दिसेल त्याचं उत्तर? लिहून देईन, टाईप करून देईन. टाईप करून कसं दिसेल? बरं ठीक आहे, आता मी कमेंट मध्ये तुला विचारलंय, तू उत्तर सांग काय तर. पहिला विचार तरी मग मी लिहून टाईप करून देतो. तर मी याला सीपीयू म्हणतो, तू कोणता सीपीयू दाखवू शकतो? आता तिथं कॅबिनेट नाहीये, म्हणजे कॅबिनेट आहे पण ते खोललेलं कॅबिनेट नाहीये, तुम्हाला आता लगेच काढून दाखवला तर सीपीयू कोणता आहे. पाकिस्तान हारली पाहिजे.